छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मालवण येथील राजकोट किल्ला प्रांगणात कोसळला। या प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक आज रात्री 10:30 वाजता वर्षा बंगल्यावर होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावलेल्या या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण तसेच राज्याच्या मुख्य सचिव आणि नौदलाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची मुख्य कारण कोणती होती तसंच मालवणमधील कायदा सुव्यवस्था संदर्भातही चर्चा इथं होणार आहे। शिवराय पुतळा घटनेची सरकारकडून यावेळी गंभीर दखल घेण्यात आलेली आहे। वर्षा बंगल्यावर बैठक होणार आहे। शिंदेंच्या उपस्थितीत बैठक होणार आहे। फडणवीस, अजित पवारही बैठकीला हजर असणार आहे। या संदर्भात ताजे अपडेट देतात आपले प्रतिनिधी कपिल। कपिल, किती वाजता बैठक होणार आहे, नेमकं काय? नक्कीच आज पाहिलं तर आज पुन्हा दिवस गाजलेला आहे। तो मालवणच्या त्या घटनेमध्ये पुतळा जो पडला त्याच्यावरची पडसाद अनेक ठिकाणी उमटताना दिसत होते आणि अनेक ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला होता। त्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी याबाबतची तातडीची बैठक बोलवलेली आहे। आज रात्री 10:30 वाजता ही बैठक असणार आहे आणि या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर नेव्ही अधिकारी ज्यांच्याकडनं हा पुतळा बनवण्यात आला ते अधिकारी असणार आहेत। त्याचबरोबर मालवणचे जे स्थानिक पोलीस असतील, जे संबंधित अधिकारी आहेत, ते सर्वच लोक या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। या बैठकीमध्ये नक्की पुतळा कोणत्या कारणामुळे पडला गेला ह्याच्यावरती पूर्ण चर्चा केली जाणार आहे। त्याचबरोबर ज्या कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न झालेला आहे त्या संदर्भातही चर्चा केली जाणार आहे। त्याचबरोबर जे महायुतीने आंदोलन छेडलेलं आहे रविवारी जे असणार आहे महाराष्ट्रावर, त्या आंदोलनासंदर्भातही चर्चा होणार आहे। त्यामुळे ही बैठक खूप महत्त्वाची समजली जाते सध्याच्या घडामोडीवरती। अगदी निश्चित। धन्यवाद कपिल, ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भात घेत राहणार आहोत।